वेलकम टू लिटल स्टार। आज आपण एका नवीन कविता संग्रहाची ओळख करून घेणार आहोत। या पुस्तकाचे नाव आहे पावसाचे गाणे। बालकविता संग्रह आहे। कवी आहेत श्री अरुण देशपांडे सर। अरुण देशपांडे सर बालसाहित्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे लेखक कवी आहेत। त्यांच्याविषयी माहिती तुम्ही इथे जाणून घेऊ शकता। त्यांनी बालकथा संग्रह, बालकादंबरी, व्यक्तिचित्रण, चरित्र, अनुवाद असे अनेक लेखन केलेले आहे। त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत। सरांनी छोट्या मुलांसाठी हा 42 कवितांचा संग्रह आपल्या भेटीला आणलेला आहे आणि त्यातीलच काही कविता आज आपण इथे वाचणार आहोत छोट्या मुलांसाठी खास। पहिली कविता आपण पाहणार आहोत ती गौरव मराठीचा करू। मराठी भाषेचे पुस्तक आहे। मराठीचा गौरव केलेला आहे आणि कवींच्या हस्तलेखनीतून इतकी सुंदर कविता आपल्या भेटीला इथे आलेली आहे। गौरव मराठीचा करू। कवी कुसुमाग्रज अढळ काव्यतारा, कवितांनी त्यांच्या व्यापिले संसारा। कवी कुसुमाग्रज अढळ काव्यतारा, कवितांनी त्यांच्या व्यापिले संसारा। कवितांच्या त्यांच्या काव्य जागर करू, जयंती दिनी त्यांना काव्य नमन करू। कवितांच्या त्यांच्या काव्य जागर करू, जयंती दिनी त्यांना काव्य नमन करू। दुनियेत डंका वाजतो मराठी भाषेचा, जगाच्या पाठीवर ऐका हुंकार मराठीचा। दुनियेत डंका वाजतो मराठी भाषेचा, जगाच्या पाठीवर ऐका हुंकार मराठीचा। रसाळ मराठी साहित्य रंगभूमी या खुणा, रसाळ मराठी साहित्य रंगभूमी या खुणा। साहित्य संस्कृती जपते मराठी बाणा, साहित्य संस्कृती जपते मराठी बाणा। नव्या पिढीला बोला सांगा लिहा मराठी, नव्या पिढीला बोला सांगा लिहा मराठी। परिवाराला शिकू या अभिमान मराठी, परिवाराला शिकू या अभिमान मराठी। माय बोली आपली मराठी, बोलू मराठी, लिहीन मराठी, सांगेन गौरव मराठी। आता आपण अजून एक कविता वाचणार आहोत, मज्जाच मज्जा आली। ही कविता आहे क्रिकेटवर। आता क्रिकेट तर सगळ्यांनाच आवडतं, तर या क्रिकेटवर काय कविता केली आहे सरांनी वाचूयात आपण। मज्जाच मज्जा आली, जंगलात T20 झाली। एक टीम हत्तीदादाची, दुसरी टीम ससोबाची। एक टीम हत्तीदादाची, दुसरी टीम ससोबाची। सारे पक्षी प्राणी जमले, ढोल पिपाणी वाजवले। सारे पक्षी प्राणी जमले, ढोल पिपाणी वाजवले। आरडा ओरडा शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडले, आरडा ओरडा शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडले। फिल्डिंग माकडदादांची, धावत मस्त कॅच केले। धमाल बॅटिंगमध्ये केली, कमाल के सिक्सर मारले। धमाल बॅटिंग मध्ये केली, कमाल के सिक्सर मारले। ससोबाची टीम लय भारी, ससोबाची टीम लय भारी। पेडूक दादाने चेंडू थ्रो केले, कासव दादा जिराफ दोघे रनआउटच झाले की हो। कासव दादा जिराफ दोघे रनआउटच झाले की हो। अस्वल दादांची सेंचुरी झाली, वाघानेही 50 मारली। अस्वल दादांची सेंचुरी झाली, वाघानेही 50 मारली। दोन्ही टीमचे स्कोअर झाले सेम, दोन्ही टीमचे स्कोअर झाले सेम। टाय टाय फिशच सारा सारा गेम, आता काय करायचं। कशी वाटली कविता? त्याच बाजूला काय खावे याच्यावर एक गाणं केलेलं आहे। ताई काय नी भाई काय, ताई काय नी भाई काय, एकसारखे बहीण भाऊ, चालू यांची सदा भुणभुण, आई आम्ही काय खाऊ। चालू यांची सदा भुणभुण, आई आम्ही काय खाऊ। गरम गरम साजूक ताजे, अन्न घरचे सात्विक छान। आजी म्हणे ऐका जरा, गोडीने खायचे शिका जरा। गरम गरम साजूक ताजे, अन्न घरचे सात्विक छान। आजी म्हणे ऐका जरा, गोडीने खायचे शिका जरा। वरण भाजी पोळी भात, कोशिंबीर लोणचं मस्त। वरण भाजी पोळी भात, कोशिंबीर लोणचं मस्त। बोलत बोलत खात जावे, आनंदाने जेवण करावे फस्त। बोलत बोलत खात जावे, आनंदाने जेवण करावे फस्त। किरकिर कधी करू नये, अन्नाला नावे कधी ठेवू नये। किरकिर कधी करू नये, अन्नाला नावे कधी ठेवू नये। पचेल तितकेच खात जावे, ताटात कधी
टाकू नये. पचेल तितकेच खात जावे, ताटात कधी काही टाकू नये. सगळ्याच कविता छान सोप्या शब्दात लिहिलेल्या आहेत. पालकांनी जरूर वाचून दाखवायत मुलांना, आणि मुलांना स्वतः वाचता येत असतील तर छान कवितांचे पारायणच करावे. अशा या छान छान कवितांचे पुस्तक तुम्हाला आवडले असेल तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यात अधिक कविता देखील आहेत, त्या देखील तुम्ही पुस्तक खरेदी करून नक्कीच वाचू शकतात. पुस्तक खरेदीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिलेलीच आहे. थँक्यू.